हाय सर्वांना. तर मी आज चाललेले आहे बाहेर फिरायला. मी, रिया आणि आमचे घरमालक पण आहेत, मावशी, काका. तर आम्ही चाललेलो आहोत अगडगावला. अगडगावला तिथं काळभैरवनाथांचं मंदिर आहे. तर आम्ही काळभैरीला चाललेलो आहोत. तर बघा इथं उंच असं टेकडीवर अगडगाव हे गाव आहे. तिथं मंदिर आहे मोठं. आणि तिथं दर रविवारी म्हणजे जत्रेसारखंच असतं मोठं. तर आम्ही खूप 1 तास लागतो जायला जवळजवळ. तर आम्ही थोड्या वेळाने तिथं पोहोचलो होतो कारण आम्हाला उशीर झाला. 12 वाजता आरती असते, तर 12 वाजता आरती झालेली होती. मला जायला 2 वाजले होते. तर तिथून मग आम्ही महाप्रसाद घ्यायला गेलो. दर्शन घेतलं. महाप्रसाद घ्यायला पहिल्यांदा गेलो. तिथं रविवारचा महाप्रसाद असतो आणि ह्या प्रसादाची म्हणजे पंगत जी असतात पंगती बसलेल्या, तर ह्या आमचे घरमालक आहेत ना, त्यांनी हे केलं होतं, म्हणजे त्यांच्याकडून होती आज ही पंगत. तर तिथं असं असतं की भरपूर अशी पंगत वाढण्यासाठी पण लाईन असते. म्हणजे ज्याला पैसे भरायचे आहेत पंगत वाढण्यासाठी त्यांनी नाव देऊन ठेवायचं. म्हणजे खूप दिवसांनी आपलं नाव येतं, म्हणजे योग येतो की महाप्रसादासाठी आपण नाही का पैसे भरायचे. तर इथं खूप छान असा ठेचा असतो, शिरा, भात आणि आमटी असते काळ्या मसाल्याची आणि बाजरीची भाकरी पण असते. तर बघा मस्त अशी आमटी आहे आणि बाजरीची भाकरी, भात, शिरा, ठेचा, कांदा, लिंबू सगळं दिलं जातं. तर ताटामध्ये काहीही वाया अन्न टाकायचं नाही. ताट बघितले जातात बरं का, आपण ताट घेऊन जायचे तेव्हा. अशा प्रकारे खूप छान असा महाप्रसाद असतो इथला. त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो, थोडंसं बाहेर गेलो. आजूबाजूला दुसरीकडे मंदिरं होती, तिथं पण पाया पडलं आणि त्याच्यानंतर फिरलो. तिथं जत्रा पण होती. थोडेसे म्हणजे दुकानं किंवा तिथं भाजीपाला पण येतो. वेगवेगळ्या भाज्या पण असतात. खेडेगावातने लोक येऊन बसलेले असतात. तर आम्ही इथं थोड्या वेळ मंदिरात बसलो. तर खूप छान वाटतं असं मंदिरात बसल्यावर. चला जायचं ना आता. अगं जायचं झालं नाही, जेवल्यावर त्याच्यात नाही उड्या मार. घरी निघालो आम्ही थोड्या वेळाने. तिथं मधी आम्ही उसाचा रस छान असा पिला आणि खूप छान वाटलं. खूप छान असं देवदर्शन झालं.